आतापर्यंतचा उमेदवारी देण्याचा हा ऐतिहासिक निर्णय आहे। कारण एकच आहे की त्यांचा असणारा जनसंपर्क कार्यतत्परता जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गेले 4-5 वर्ष सातत्यानं लोकांच्या संपर्कात राहून पण दादा आरक्षणाचा न विचार करता त्यांच्यावर काही सत्ता नसताना त्यांनी पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत। काही पद नसताना भेटीगाठी लोकांच्यात राहणारा माणूस आहे। अगदी म्हणजे कोंबडीच्या बारशापासून ते पानपट्टीच्या उद्घाटनापर्यंत विश्वनाथ पवार त्या ठिकाणी हजर आहेत। आणि सगळ्यात महत्वाचा आपला विषय आताच्या जे सीएम मतदारसंघात फार विचारपूर्वक नरके साहेबांनी इथं उमेदवारी दिल्या। विश्वनाथ पवार हा ब्रँड झालेला आहे। लोकांच्या अडीअडचणी, लोकांचे काय प्रॉब्लेम आहेत। विश्वनाथ पवार ही व्यक्ती वयाच्या 18 वर्षापासून राजकारणात आहे। कधीच असं होणार नाही की इथून आलाय कोणतरी माणूस आणि त्याला काही मिळालेलं नाही। 21व्या वर्षी राजकारणात ते सरपंच झालेत गावचे, पण वारसा कोणताही नसताना त्यांनी भरपूर कामं केलेले आहेत आणि सर्वसामान्य जनतेची नाळ जोडलेली आहे असा हा उमेदवार आहे। त्यामुळे विजय हा निश्चित आहे। एक हक्काचा माणूस समजून लोक त्यांना मतदान करणार। वन साइड विश्वनाथ पवार निवडून येणार याची गॅरंटी आहे। आणि मी आज तुम्हाला हे सांगतो की भरपूर लीडने आपली विश्वनाथ पवार साहेबांची सीट येणार। पण सामान्य कार्यकर्त्याला जवळ घेऊन त्याच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्याच्यापर्यंत पोहोचण्याची ताकद ह्या उमेदवारामध्ये आहे। आणि हा ब्रँड आता गेली 12 वर्षे तो कार्य करत आहे। त्या 12 वर्षाच्या कार्याची पोचपावती म्हणून तिची चीज या 5 तारखेला मतदार सगळं मतदानाच्या द्वारे दादाला परतफेड करतील। आता विश्वनाथ पवारांना निवडून दिल्यावर विकास भरपूर होणार याची गॅरंटी आहे। लोक त्यांना अशा पद्धतीने निवडून देणार आहेत की न भूतो न भविष्यते। सगळ्यात जास्त जनसंपर्क म्हणला तर फक्त दादांचा आहे। बाकीचे आमचे उमेदवार आता ओळखीचे पण नाहीत, ते आता फिरायला लागले गावात। या मतदारसंघातलं अगदी घर आणि गाव पिंजून काढले। अगदी शेवटल्या तळागाळात त्या माणसापर्यंत साहेब पोहोचलेले आहेत। आणि त्यात नरके साहेबांनी इथं गावात कार्य केलेलं आहे, ते असामान्य कार्य केलेलं आहे। दादांचा राहू दे, आम्ही स्वतः खात्री देतो। 100% विश्वनाथ पवार येणार। पंचायत समितीमध्ये पण आणि आमच्या निगवे तुम्हाला पंचायत समितीमध्ये सुद्धा विश्वनाथ पवार वाढणार आणि गल्लीत पण महायुतीचंच सरकार येणार 100%। आणि शिवसेना यांचा प्रचंड चांगल्या मताने विजय होणार आहे। आणि गुलाल हा निश्चित आहे ह्या उमेदवाराचा। दर्शको नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजलेलं आहे। जिल्हा परिषदसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर 7 फेब्रुवारीस मतमोजणी होणार आहे। जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापत चाललेलं आहे। गल्ली गल्लीत प्रचारांनी जोर घेतलेला आहे। आपण जिल्ह्यातील विविध मतदारसंघामध्ये जातोय, तिथली असणारी पार्श्वभूमी जाणून घेतोय। त्या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित प्रश्न आणि होणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा हे आपण सविस्तरपणे जाणून घेतोय। आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय शिए जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये। या मतदारसंघामध्ये सध्या काय वातावरण आहे, तुल्यबळ उमेदवार कोण आहे आणि नागरिकांच्या एकंदरीत प्रतिक्रिया काय आहेत हे आपण या गावातील नागरिकांशी चर्चा करून जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणी काही नागरिक आहेत, जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत। दादा काय सांगाल, खूप वर्ष निवडणूक आली, विकास झाला का इथला? विकास काहीच झालेला नाही मनावर असं। आता विश्वनाथ पवारांना निवडून दिल्यावर विकास भरपूर होणार याची गॅरंटी आहे। लोक त्यांनाच का निवडून देतील? त्यांनी भरपूर विकास कामं केलेले आहेत। काही पद नसताना भेटीगाठी लोकांच्यात राहणारा माणूस आहे। कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? प्रत्येक लोकांच्यात जाऊन, युवा पिढीच्यात जाऊन मिसळण्याची पद्धत आहे त्यांची। एकंदरीत काय सांगाल, या आगामी काळात काय चित्र असेल या मतदारात? वन साइड विश्वनाथ पवार निवडून येणार याची गॅरंटी देतो। दादा काय सांगाल, खूप वर्ष निवडणूक होते, युवा आहात तुम्ही, काय भूमिका असणार आहे? आम्ही सगळेजण आता आमच्या लेवलची युवा पिढी आहे की आम्ही सगळेजण विश्वनाथ पवार साहेबांना सपोर्ट करणार आहे। त्यांना एक सपोर्ट करून जिल्हा परिषद सदस्य करण्याचा प्रयत्न करणार आम्ही 100%। आमच्या गावातून एक 70 ते 80% करण्याची मदत करणार आम्ही। त्यांना लोक मतदान करतील काय? 100% करणार। युवा पिढी आहे त्यांचं लोकल तसं तिने आता निर्माण केलेलं आहे की सगळ्या आपल्या शिए जिल्हा परिषद मतदारसंघात लोक पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून करतील? व्यक्ती बघून मतदान जास्त होणार, पक्ष बघून पण होणार, पण व्यक्ती बघून मतदान जास्त होणार। कशी आहे काम करण्याची पद्धत पवार? त्यांची काम करण्याची पद्धत एकदम सोपी आणि सगळ्या जनतेत मिसळून सांगून काम करतात, त्यामुळं त्यांना निवडण्याचा आम्ही प्रयत्न करणार 100%। दादा अनेक वर्षांनी निवडणूक व्हायला लागली, तुम्ही एक युवा आहात, काय सांगाल, काय प्रतिक्रिया असणार आहे? आता बरेच जे नेता आहेत इलेक्शन झाल्यावर आता बाहेर पडल्यात पण दादा आरक्षणाचा न विचार करता 4-5 वर्ष या मतदारसंघात पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत। तिची चीज या 5 तारखेला मतदार सगळं मतदानाच्या द्वारे दादाला परतफेड करतील। लोकांनी त्यांनाच का मतदान करायचं? जनतेत राहणारा नेता लोकांना पाहिजे आता, त्यामुळं लोक जनतेतल्याच माणसाला निवडून द्यायला लागले। लोक व्यक्ती बघून मतदान करतील का पक्ष बघून? पक्ष पण चांगला आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि दादांचा स्वभाव पण एकंदरीत एक नंबर आहे। त्यामुळं लोकांना असं त्यात चुका काढण्यासारखं असं काहीच नाही। त्यामुळं दादांना भरघोस मतानं
लोक निवडून देतील असं वाटते. काका काय सांगाल, अनेक वर्ष निवडणूक आल्या, काय वातावरण आहे या मतदारसंघात? वातावरण शिवसेनेचं चांगलं वातावरण आहे आणि विश्वनाथ पवार तर त्यांचं कार्य चांगलं असल्यामुळं ते 100% निवडून येण्याची शक्यता आहे. लोक मतदान करतील का दिसणे? भरपूर प्रमाणात लोक मतदान करतील हो, का? त्यांचं कार्यच तसं आहे. या शिए जिल्हा परिषद मतदारसंघात काय वातावरण आहे? शिए जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आमदार चंद्रकांत नारके साहेबांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामाच्या जोरावर आणि साहेबांनी गावोगावी जे संपर्क साहेबांचा आहे याच्या माध्यमातून शिएमध्ये शिवसेनेचाच झेंडा फडकणार. लोक पवारांनी मतदान करतील काय? करणार की काय केले तिने? विश्वनाथ पवार 4 वर्ष चालत त्याच्यामध्ये आहेत. कुठलाही कार्यक्रम काय असू दे, विश्वनाथ पवार सर्वांच्या मतीला रात्री 12ला फोन केला तरी ते मतदारसंघात त्याच्यामध्ये लोक म्हणतात काय कारण आहे तिने म्हणतात नाही, पण त्यांच्यावर काही सत्ता नसताना त्यांनी भरपूर कामं केले. म्हणजे काही काय वेळ 100% विश्वनाथ पवार येणार. शिए पंचायत समितीमध्ये पण आणि आमच्या निगवे तुम्हाला पंचायत समितीमध्ये सुद्धा विश्वनाथ पवार वाढणार. काय सांगशील वातावरण काय, हवा कोणाची आहे? कसं आहे तुम्हाला सांगतो, आमच्या ह्या शिए जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आत्तापर्यंतचा उमेदवारी देण्याचा हा ऐतिहासिक निर्णय आहे की अतिशय सर्वसामान्य आणि होतकरू आणि सर्वसामान्यांच्या मिळून मिसळून राहणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिल्या. नारके साहेबांनी फार विचारपूर्वक नारके साहेबांनी इथं उमेदवारी दिल्या आणि गुलाल हा निश्चित आहे ह्या उमेदवाराचा. त्यामुळं अतिशय सुंदर असा उमेदवार नारके साहेबांनी या ठिकाणी शोधून काढलेला आहे. काय गेले पवारांनी, त्यांनाच का मतदान करायचं? गेले म्हणजे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गेले 5 वर्ष सातत्यानं लोकांच्या संपर्कात राहून लोकांच्या अडीअडचणी, लोकांचे काय प्रॉब्लेम आहेत, अगदी म्हणजे कोंबडीच्या बारशापासून ते पानपट्टीच्या उद्घाटनापर्यंत विश्वनाथ पवार त्या ठिकाणी हजर आहेत आणि सर्वसामान्य जनतेची नाळ जोडलेली आहे असा हा उमेदवार आहे. त्यामुळे विजय हा निश्चित आहे. काम करण्याची पद्धत कशी आहे तिची? अतिशय सुटेबल, अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट सामान्य कार्यकर्त्याला बरोबर घेऊन प्रत्येक सामान्य कुठल्याही नेता बिता सगळ्यांचा अभिमान त्यांना आहे, पण सामान्य कार्यकर्त्याला जवळ घेऊन त्याच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्याच्यापर्यंत पोहोचण्याची ताकद ह्या उमेदवारामध्ये आहे आणि म्हणून आम्ही म्हणतोय की गुलाल हा निश्चित आहे. महायुतीचं सरकार ज्यापासून आलेलं आहे त्यावेळी प्रत्येक भागात प्रत्येक महिलांना लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळतात आणि सरकारची कामं चांगली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा आपला विषय आताच्या जे सीएम संघात बोलायचं तर विश्वनाथ पवार हा ब्रँड झालेला आहे आणि विश्वनाथ पवार गेली 12 वर्षे या भागात कार्य करत आहे. तालुका जिल्हा सगळीकडे क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात भरपूर कार्य केलेलं आहे त्यांनी. फक्त भागाचा आपल्या भागापुरतं त्यांनी निधी दिलेला नाही. मांगले, कोडोली, वारणा, बत्तीशिराळा, शाहूवाडी तालुक्यात, पन्हाळा तालुक्यात देखील त्यांनी शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात भरपूर कार्य केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा विजय आता 100% आहे. माझं एक वैयक्तिक मत आहे की आत्ताच्या घडीला त्यांचं 5 ते 6 हजारचं लीड आहे या म्हणजे शिए मतदारसंघात. आणि 3 उमेदवारामध्ये जर सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात म्हणला असा तर विश्वनाथ पवार हा ब्रँड झालेला आहे आत्ताच्या घडीला. आणि हा ब्रँड आता गेली 12 वर्षे तो कार्य करत आहे. त्या 12 वर्षाच्या कार्याची पोचपावती म्हणून लोक त्यांना अशा पद्धतीने निवडून देणार आहेत की न भूतो न भविष्यते. आणि ह्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय पवार घराण्याची या भागात आपल्या जिल्ह्यात पुन्हा तालुक्यात एवढी आर्थिकदृष्ट्या सधन आहेत की सगळ्यांना त्यांनी कोणत्याही कार्यामध्ये सहकार्य केलेलं आहे. आर्थिक असो, सामाजिक असो, कोणत्याही बाबतीत ते सक्रिय कायम असतात. विश्वनाथ पवार ही व्यक्ती वयाच्या 18व्या वर्षापासून राजकारणात आहे. 21व्या वर्षी राजकारणात ते सरपंच झालेत गावचे. 21व्या वर्षात सरपंच करून त्यापासून त्यांचं जे आज तागायत कार्य चालू आहे ते बरोबर त्याच्या आत्ताच्या जिल्हा परिषद निवडणुकीला आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं शिए मतदारसंघाच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि त्यांना गुलाल लागलेला आहे. 5 ते 6 हजारचं लीड आत्ता त्यांचं 100% आहे. एवढंच माझं वैयक्तिक मत आहे. काय सांगाल दादा, अनेक वर्ष निवडणूक आले, विकास झाला का इथला? विकास इथं कमीच आहे तसा बघायला गेलं तर. पण आता तरुणांना आज ग्राउंडच्या बाबतीत असेल किंवा क्रिकेटच्या माध्यमातून आज तरुणांना बरोबर म्हणजे जिल्हास्तरीय असेल, राष्ट्रीयस्तरीय असेल, विश्वनाथ पवार अगदी म्हणजे स्वतःचा भाऊ समजून त्यांना मदत करतात. आज कोणत्याही क्रिकेटरला किंवा कोणत्याही कबड्डी, व्हॉलीबॉल कुठल्याही खेळाडूला आज तुम्ही विचारलं, आज विश्वनाथ पवारकडे मी गेलतो आणि मला काय मिळालं किंवा काय नाही, हे असं कधीच असं होणार नाही की इथून आलाय कोणतरी माणूस आणि त्याला काही मिळालेलं नाही, असं कधी झालेलं नाही आजपर्यंत. त्यामुळं आज बघायला गेलं तर आज
म्हणजे इथल्या भागातलं कामं म्हणा किंवा ग्राउंडची असतील कोणतीही कामं असतील विश्वनाथ पवारने अगदी घरातली म्हणून केलेली आहेत कामं. आज त्यांच्याकडे कोणतेही पद नसताना आज ते या गावचे माजी सरपंच आहेत केरलीचे, पण वारसा कोणताही नसताना त्यांनी भरपूर कामं केलेले आहेत. लोकांच्यात वेळ देणे, अडीअडचणीला मदत करणे, काही होऊन दे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह असं म्हणण्यासारखं विश्वनाथ पवार आहेत. लोक त्यांना मतदान करतील काय? 100% लोक त्यांना मतदान करणार, कारण एक भाऊ समजून एक हक्काचा माणूस समजून लोक त्यांना मतदान करणार. आणि मी आज तुम्हाला हे सांगतो की भरपूर लीडनं आपली विश्वनाथ पवार साहेबांची सीट येणार. दादा, युवा आज मतदानाचा अधिकार बजावणारा भूमिका काय असणार आहे? भूमिका म्हणजे आपल्याला मेन उमेदवार आहे तो चांगला भेटलेला आहे. आता माझं मतदान लागून 2-3 वर्ष झालेत. आमदारकीला लागले, खासदारकीला लागले. त्याच्यानंतर गावचा आता विकास घडवायचा असेल किंवा भागातला विकास असेल, फक्त गावचा नाही, आपल्याला पूर्ण 4-5 जी गावं आहेत कडाची किंवा सगळी पूर्ण त्यांचा पण विकास घडवून आणायचा आहे. त्या यानं सगळ्यांनी मतदान करावं ही आमची इच्छा आहे. आमचा उमेदवार आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहे. कोण बाजी मारला असं वाटतं? जास्त करून विश्वनाथ पवार. आतापर्यंत जनसंपर्क जास्त आहे, सगळ्यात जास्त जनसंपर्क म्हणला तर फक्त दादांचा आहे. बाकीचे आमचे उमेदवार आता ओळखीचे पण नाहीत, ते आता फिरायला लागलेत गावात, असं आहे ते. त्याच्यामुळे ज्यांनी माणसाने पण हे करावं की आपल्या मदतीला कोण येते, आपला विकास काम कोण करू शकते, त्यांना मतदान करावं ही आमची इच्छा आहे. लोक पवारांना मतदान करतील काय? 100%. त्यांना जनसंपर्क जास्त आहे किंवा विकास काम होणार. अडीअडचणीला फोन केला, रात्री 12ला जरी फोन केला तरी दादा तुमचा कॉल रिसिव्ह करणार, हे 100% आम्ही खात्री देतो. दादांचा राहू दे, आम्ही स्वतः खात्री देतो. काय होईल या निवडणुकीत? 100% दादांचा विजय. काय वातावरण आहे नेमकं इथं? वातावरण आमचे माननीय शिवसेनेचे उमेदवार, जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार विश्वनाथ पवार साहेब यांच्या लहान वयातच एकदम उत्तम कार्य आहे. त्यांच्या सर्वकडं गोरगरिबांच्याकडे असून दे, कोणत्याही गोष्टीत असून दे, एकदम चांगल्या प्रकारे लक्ष असल्यामुळे आमच्या सर्वांचा एखाद्या लहान मुलाच्या सुद्धा मनात त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया चांगल्या आहे. एखाद्या वयस्कर लोकांच्या मनात सुद्धा त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया चांगल्या आहे. कोणत्याही कार्यात त्यांनी धाडसाने कार्य चांगले केलेले आहे आणि त्याच्यामुळे आम्ही विश्वनाथ पवार साहेब यांच्या विजयाची 100% विजय आहे. लोकांनी त्यांनाच का मतदान करायचं? कारण त्यांचे कार्य चांगलं आहे. त्यांच्या कोणताही कुठल्याही गोष्टी त्यांचं परका किंवा याच्यामध्ये त्यांचं कोणतंहीच असं का हे नाही आहे. त्यांनी सगळ्यांनी आपलं म्हणून जवळ केलेलं आहे. त्यांच्यामुळे त्यासनी आमचा सपोर्ट एकदम चांगला आहे. काय वाटतंय, काय होईल या निवडणुकीत? या नक्कीच 100% विश्वनाथ पवार साहेब आणि शिवसेना यांचा प्रचंड चांगल्या मताने विजय होणार आहे. कारण गेले 4-4.5 वर्ष झाले विश्वनाथ पवार साहेब या मतदारसंघातलं अगदी घर आणि गाव पिंजून काढले. अगदी शेवटल्या तळागाळात त्या माणसापर्यंत साहेब पोहोचलेले आहेत. त्यामुळे 100% विजय हा शिवसेनेचा होणार आहे, हे निश्चित आहे. लोकांनी शिवसेनेलाच का मतदान करायचं? लोकांनी शिवसेनेला मतदान करण्यामागची बरीच कारणं आहेत. आपण सर्वजण बघतोय की आज शिंदे साहेबांच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या योजना आहेत, शेतकऱ्यांच्या काही योजना आहेत. शिवाय आमचे मित्र विश्वनाथ पवार साहेब यांनी आजपर्यंत या मतदारसंघात अनेक गोष्टी चांगल्या केल्या आहेत. स्वनिधीतून काही खर्च केलेले आहेत. क्रिकेटच्या बक्षिसाच्या संदर्भात असेल, गावातल्या यात्रा असतील तिथं देवाच्या ह्याच्यासाठी वर्गणी असेल किंवा महाप्रसाद भंडारा यासारख्या अनेक गोष्टी केल्या आहेत. त्यामुळे लोकांचं प्रेम आहे म्हणून लोक 100% शिवसेनेला निवडून देणार हे निश्चित आहे. मोठ्या प्रमाणात पवार यांना जनतेतून प्रतिसाद मिळतोय, काय कारण असेल याचं? कारण एकच आहे की त्यांचा असणारा जनसंपर्क कार्यतत्परता. अगदी रात्री 12-1 वाजता जरी कोणी फोन केला तर साहेब तिथे हजर होतात. आपल्या हातातलं काम सोडून जनतेच्या सेवेमध्ये विलीन होतात. यामुळे 100% साहेबांच्या माटीमुळे हा जनसमुदाय दिसतोय, हे त्याचं कारण आहे. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत मी सांगितलं तसं 100% शिवसेना प्रचंड मतांनी निवडून येणार आहे. आमच्या तिन्ही सीटा फार ताकदीनं इथं लढत आहेत आणि फार ताकदीने निवडून येणार आहेत. काय सांगाल, अनेक वर्षांनी निवडणूक व्हायला आले, विकास झालाय का इथला? प्रथमतः मी विद्यमान आमदार आमचे चंद्रशेखर नरके साहेब यांचे आभार मानतो. आणि त्यांनी पहिल्यांदाच आमच्या केरली गावात जिल्हा परिषदचे तिकीट दिलेलं आहे, त्यावेळी त्याचे मी आभार मानतो. त्यानंतर विश्वनाथ पवार हे पहिल्यांदा आमच्या केरली गावातील सरपंच पद त्यांनी भोगलेलं आहे 3 वर्षे. त्यामुळे त्यांचा विकासचा जोर आहे. काय केलं गावासाठी? गावासाठी बऱ्यापैकी आता तिने रोडचं काम, हे जे निधी आता प्रथमच तिने आल्यात ना ह्याच्यात जिल्हा परिषद ह्याच्यात, त्यामुळे त्याचा निधी घेतो. आम्हाला प्लस पॉईंट म्हणजे विद्यमान आमदार आमचे असल्यामुळे आम्हाला निधीचा काय जातात इथून पुढे काही कमी पडणार नाही. गावचं विकास करता हे करता जे काही कामं प्रलंबित आहेत ते आम्ही ते पूर्ण करणार आहोत.
लोकांनी त्यांनाच का मतदान करायचं? असं काय ना, महायुती सरकार आहे, परत महायुतीचे वरती कामं केंद्रात यायची असल्यामुळे कामं त्यांचं वरती निधी येणार, त्यामुळं हे आहे. बाकीचं काय आता महाविकास आघाडीचं एवढं काय हे नाही, त्यामुळे महायुती देखील वारा आहे. काय होईल या निवडणुकीत? 100% सीट आमची बसणार आहे शिवसेनाची, कारण की गेल्या 15 वर्षीच्या आमच्या तिथं मतदारसंघात आमचा हाच अजेंडा आहे शिवसेनेचा. 15 वर्ष काका खूप वर्षांनी निवडणूक आल्या, काय वातावरण आहे या वातावरण म्हणजे एकदम अगदी 100% विजयीचा ह्या गुलाल आहे. आणि त्यात नरके साहेबांनी इथं गावात कार्य केलेलं आहे, ते असामान्य कार्य केलेलं आहे. प्रत्येक गल्ली देवळाचं काम, सगळं तालमींची कामं सगळी नरके साहेबांनी करून दिलेले आहेत गावात. आणि नरके साहेब हे किर्लीचे अगदी लाडके आमदार आहेत. आणि त्यांच्यामुळे हे विश्वनाथ पवारांचं कार्य उत्तमात उत्तम आहे. आणि तळागाळात तो माणूस हे झालेला आहे, रुजलेला आहे. त्यामुळं त्यांचा विजय हा 100% अगदी आहे. लोकांनी त्यांनाच का मतदान करायचं? त्यांनाच का म्हणजे प्रत्येक गोष्टीत कुठल्याही कार्याला तो उभा असतो, तिथं अहोरात्र झटणारा माणूस आहे म्हणून त्याला हे करतात. आणि खिलाडू वृत्ती आहे, माणसांनी मिसळणारा, लहान थोरात, म्हणून त्याला विजयी करायचा. कशी आहे पवार यांची काम करण्याची पद्धत? कशी आहे पवारांची काम म्हणजे त्याला समजलं म्हणजे तो तिथं हजर आहे आणि प्रत्येकाला मदतीचा हात आहे. कोणालाही दुखवून नाही, काही नाही, सगळं व्यवस्थित त्यांचं कार्य चालू आहे म्हणून त्यांना विजयी करायचा. काय वारा इकडे? वारं विश्वनाथ पवार एक नंबर. काय केले तिने? लहानांपासून पोरांपर्यंत त्यांचा संपर्क आहे. सकाळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची आढावा घेतात आणि विषय नाही, शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यावर गुलाल फिक्स आहे शिवसेनेचा. लोक करतील का दिसणी मतदान? 100% का? 100% मतदान. केंद्रात महायुतीचं सरकार आहे, राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि गल्लीत पण महायुतीचं सरकार येणार 100%. विश्वनाथ पवार यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? काम करायची पद्धत एक नंबर आहे. सगळ्यांची संपर्क जनतेचा अहोरात्र झटणारा नेता आहे आणि लहानांपासून खेळाडू, क्रिकेटपटू सगळ्या क्षेत्रातील लोकांना मदत करण्याचं काम एक नंबर आहे. लोक महायुतीला मदत करतील काय? 100% करणार. का? तो नरके साहेबांचा बालेकिल्ला आहे. शिळे जिल्हा परिषद हा नरके साहेबांचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे 100% मतदान होणार. विश्वनाथ पवार यांचं काम कसं आहे? चांगला आहे, लोकमत त्यांचं चांगलं आहे. बरेच 2 वर्ष झालं ते लोकांपर्यंत पोहोचले आहेत, त्यामुळे त्यांचं चांगलं आहे. लोकांनी महायुतीला का मतदान करावं? विकास कामं यासाठीच महायुतीला मतदान करावं. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत काय होईल? महायुतीच येणार. मतदारसंघात सध्या काय वातावरण आहे? शिळे जिल्हा मतदारसंघात सध्या तर एक म्हणजे आता शिवसेना म्हणजे विश्वनाथ पवार दादा त्यांचं वातावरण जोरात आहे. त्यामुळे त्यांचं कार्य जे आहे ते गेले 4 ते 5 वर्ष झालं सध्या आहे. त्यामुळं आता जे सध्याचे शिळे जिल्हा मतदारसंघामध्ये विश्वनाथ पवार दादा यांचं एक म्हणजे नाव आहे. काय केले पवारांनी? पवार साहेबांनी केले म्हणजे सांगायचं म्हणजे एक म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत त्यांनी म्हणजे एक सामान्य माणूस म्हणून म्हणजे कोणत्याही प्रकारचं कुठलंही काम असू दे, काय गरजू व्यक्ती असू दे, लहान मुलं असू दे किंवा वयस्कर लोक असू दे, कुणी असू दे, कुठल्याही प्रकारचं काम असू दे, त्यांनी कधीही नाही म्हणलेलं नाही. त्यांच्या प्रयत्नानं त्यांनी प्रत्येक वेळेला त्यांनी काम हे केलेलं आहे. लोकांनी त्यांनाच का निवडून द्यावं? लोकांनी त्यांना निवडून द्यावं म्हणजे एक कधीही म्हणजे 24 तासमध्ये रात्री तुम्ही 12 वाजता जावा, 1 वाजता जावा, त्यांना म्हणजे असे एक नेता म्हणून, एक सामान्य माणूस म्हणून त्याने भरपूर म्हणजे या गावासाठी नाही तर पूर्णपणे गेले 10-11-5 वर्ष झाले ते या जिल्हा परिषदेमध्ये फिरत आहेत. त्यामुळं कुठल्याही गोरगरीब असू दे किंवा कुणी असू दे, वयोवृद्ध असू दे किंवा कुणी असू दे, त्यांना म्हणजे एक प्रकारचं क्रीडांगण क्षेत्र असू दे किंवा वैद्यकीय क्षेत्र असू दे किंवा अन्य कुठलेही क्षेत्र असू दे, त्यामुळे लोकांनी हे फक्त त्यांनाच निवडून द्यावी. यासाठी फक्त विश्वनाथ पवार दादा यांनाच निवडून द्यावी हीच फक्त आम्ही हे करतोय. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीमध्ये होईल म्हणजे असं काय नाही. या निवडणुकीमध्ये एक म्हणजे धनुष्यबाण हे एकमेव म्हणजे विश्वनाथ पवार दादा. काय सांगाल? अनेक वर्षांनी निवडणूक होती, विकास झालाय का? हॅलो, विकास झालाय का इथे? हो झाला ना. काय झालंय? रस्ते झाले, पाण्याचा प्रश्न मिटला आपल्या गावचा, चांगला विकास झालेला आहे. अनेक वर्षांनी वाले जिल्हा परिषद निवडणूक, काय वातावरण? चांगलं आहे वातावरण, शिवसेनेला चांगलं आहे वातावरण. काय केले शिवसेनेनं? चांगलं केले, रस्ते केले, बराच मोठा विकास झालेला आहे शिवसेनेच्या माध्यमातून. शिवसेनेचे उमेदवार आहेत विश्वनाथ पवार, हां. त्यांच्याबद्दल काय सांगा? चांगलं आहे त्यांचं कार्य, तळमळीची म्हणजे कार्य त्यांचं चांगलं आहे, एकदम कसे आहे काम करण्याची पद्धत? चांगलं आहे, एकदम चांगलं आहे. काय होईल या निवडणुकीत? विजय होणार नक्की.
होईल. असं काय वाटते लोकांनी त्यांनाच का मतदान नाही, लोकांचा प्रतिसाद चांगला आहे त्यांना. कामाची चांगली त्यांची आहे ना, काम चांगलं करण्याची पद्धत आहे त्यांची. लोकांशी मिळून मिसळून असणे, 5 वर्षामध्ये ते काम करतात ना चांगलं. काय वातावरण असं नाही, वातावरण चांगलं आहे आणि शिंदे साहेबांचं आपला लाडक्या बहिणीचं दिलेलं आहे ते जगात सगळी शिवसेना पकडणार. लोकांनी शिवसेनेला का मतदान करायचं? अशी मी सांगतो, लाडकी बहिणीला पैसे दिल्यात, महिन्याला पैसे पाठवतात बिनयाचं, मग त्यांना का देऊ नये? एवढं आपण सहकार्य करावं लागणार ना. विश्वनाथ पवार या निवडून लढवत आहेत. कोणीही उभा केला तरी शिंदे साहेबांना देणार, कारण त्यांची गॅरंटी असल्यावर ते देत बसत नाही. तर आत्ताच आपण शे जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधला. या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न, आमदार चंद्रदीप नरके यांनी या मतदारसंघाचा केलेला कायापालट हे आपण जनतेतून सविस्तरपणे ऐकून घेतले. तुर्तास तरी मी एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर.